जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर ही संघटना आता चांगली आक्रमक झालेली आहे। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा आशय या पोस्टरवरती लिहिण्यात आलाय। गौरव सागवेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल जैन मुनींची सभा झाली, त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली। यानंतर तुमचं एक पोस्टर जे आहे ते पोस्टर व्हायरल होतंय, नक्की काय तुमची भूमिका आहे? जैन मुनी राहिले नाही आहेत, ते आता राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत। हा सर्वात प्रथम जे कोण नरेंद्र विजय होते ते। दुसरी गोष्ट, आता ते वारंवार ना महाराष्ट्रामध्ये ना वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। आता काल त्यांनी आक्षेपार्ह पहिलं जे वाक्य वापरलं की ते डॉक्टर जे आहेत ते मूर्ख आहेत। मग जर डॉक्टर मूर्ख असेल तर त्यांच्याकडे प्रथम तुम्ही जाऊ नका आणि त्या कबुतरांमुळे तुम्हाला वाटतंय ना की त्याच्या कबुतरांमुळे हे चांगलं होतं, त्यांच्याच विष टाका। दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितली की आम्ही राजकीय पक्ष ओपन करतोय, जनकल्याण करा ना, सगळ्यांना लोकशाही करू शकतात, काय हरकत नाही। तुमची कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राला गरज नाही आहे, इकडनं सरळ निघून जा। म्हणून आपल्या मुलाने जे ते गो बॅक टू राजस्थानचा हा विषय, कारण ते मूळचे तिकडचे आहेत, तर तुम्ही इकडनं तिकडे तुमच्या राज्यात निघून जा, तिकडे टॅक्सेस भरा, तिकडे मोठे व्हा, तिकडे कबुतरांचं जे काय करायचं करा। आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी उलटं सुलटं करण्याचा प्रयत्न करू नका। आणि त्याच्यावरती तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत की हे करू नका। कोर्टाचे आदेश सगळे मानतात ना। गोष्ट चांगली आहे की त्यांच्या वतीने लोढा साहेब आहेत, त्यांच्या जे काय कुठले जैन समाजाचे ते पुढे येतात आहे। दुर्दैव आहे असं आहे, ठाकरे बंधूंशिवाय कोणच पुढे आलं नाही आहे। फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त आणि त्यांचे कार्यकर्ते या विषयासाठी एकत्र आले आहेत आणि महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आम्ही गिरगावकर, बाकी कोणालाही या विषयासंदर्भात मराठीच्या विषयासंदर्भात पुढे येताना पाहिलं नाही, तर ते आपलं दुर्दैव आहे। कोणच नेता पुढे येत नाही, एवढी लाचारी चालू आहे। म्हणजे काय की त्या पक्षाच्या त्या इतर लोकांना काय हे जैन लोकांचं काय फंडिंग मिळतं का, काय मिळतं का? शांतता प्रिय नाही, त्या लोकांनी ऑलरेडी सांगितलं आम्ही हत्यार उचलू, संरक्षणाचे हत्यार होतं। जेव्हा ही गोष्ट आम्ही सामान्य जनता आणि आम्ही मराठी माणसं उठलो की आमच्या जेव्हा मराठीवरती होईल तेव्हा आम्ही ह्याला करेला कार्य उत्तर देऊ। जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यांची शिकवण आहे, आम्ही त्यांना फॉलो करणारे मराठी लोक आहेत। आता ते राजकीय पक्षातले लोक राहिले तर त्यांना काउंटर आम्ही राजकीय पक्षाच्या हिशोबाने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करणार। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV